पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, या योजनेमध्ये आपल्याला 2 लाखांपर्यंत कर्जमाफ होणार आहे। तर यासाठी कर्जमाफी अनुदान वाटप 50,000 रुपये अनुदान प्लस 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, यासाठी नवीन शासन निर्णय आलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, याबाबतचा नवीन शासन निर्णय आलेला आहे। योजना कोणतीही असू द्या, योजना काढल्यानंतर त्यासाठी एक लेखाशीर्ष जाहीर करावा लागतो। लेखाशीर्षासाठी शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करावा लागतो। अखेर शासन निर्णय प्रसिद्ध। पाहूयात काय शासन निर्णय आहे। पाहू शकता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करणे, यासाठी कालच म्हणजेच 22 जून 2026 रोजीचा हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। सदर निर्णयास अनुसरून संदर्भाधीन शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम महाआयटीएस संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे। त्यासाठी निधीची तरतूद करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष निर्माण करून त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। पहा, आणि यास अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्याकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। पहा, हा आहे शासन निर्णयासाठी लेखाशीर्ष। इतर कृषी विषयक कार्यक्रम, इतर शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना या लेखाशीर्ष अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी द्वारे अनुदान म्हणजेच वितरण करण्यात येणार आहे, म्हणजे शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा। लवकरच याबाबतचा नवीन शासन निर्णय येईल आणि त्याबाबतची शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी आणि प्रोत्साहनपर यादी सुद्धा शासनाच्या पोर्टलवरती येणार आहे। यासाठी आपल्या शेतीवाडी या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।